नमस्कार मित्रांनो, मी मराठी या YouTube चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते केव्हा जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते केव्हा जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत राज्यातील भगिनीसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटीची तरतूद शासनामार्फत करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे। तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे मुख्यमंत्री लाडकी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता येणाऱ्या 19 ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 3,000 रुपये तुम्हाला 19 ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या राज्य शासनाकडून महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून हा हप्ता तुम्हाला मिळणार असल्याचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। अशा प्रकारचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।